नमस्कार, मी मधुकर खराडे, फार्मसन ॲग्री सोल्युशन कंपनी नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी. मी आज टाकळी येथील साबळेवाडी या ठिकाणी नवनाथ शेठ साबळे यांच्या फ्लॉवरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. मी 10 दिवसापूर्वी यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस फ्लॉवरची परिस्थिती खूप अशी पिवळसर होती. त्यावेळेस मी त्यांना फोटोनिक्स वापरण्यासंबंधी सांगितले, तर त्यांनी 4 ते 5 दिवसापूर्वी फोटोनिक्स वापरले आहे. तर आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूया. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव नवनाथ साबळे. मी साबळेवाडीमध्ये राहतो आहे. प्रोटॉनिक्स खूप छान आहे. फुलविक ॲसिड आणि अमिनो ॲसिड आणि ते असल्यामुळे ना पानं पिवळे झाले होते, पानाला एकदम काळे ग्रोथ आले, पानं पण रुंदले, पानाची संख्या पण वाढली आणि पानाची साईज पण झालेली. फुलवरीला महत्त्वाचं म्हणजे पानाची साईज झाली की पुढं गड्डा चांगला येणार, फ्लावर चांगली येणार, मोर माल पण निघणार. शेतकऱ्याला कमी बाजार भेटला तरी, बाजारभाव कमी भेटला तरी गळीत चांगला निघल्या कारणाने शेतकऱ्याला फ्लावर ही प्रोडेबल पडते आणि प्रोटॉनिक्सला खरोखर रिझल्ट चांगले. मी बाकी शेतकऱ्यांना विनंती करतो, हे तुम्ही एकदा वापरून पहा, मग अनुभव घ्या. माझा अनुभव घेतला खूप छान आहे आणि खूप चांगले आहे. प्लॅनची ग्रोथ व्हायला चांगले, अमिनो ॲसिड, फुलवेडा ॲसिड आणि ते नेते, याच्यामध्ये भरपूर असे कंटेंट चांगले. या कंटेंटला आहे ना अतिशय चांगले रिझल्ट देणार आणि प्लॅनची जी जमिनीची मुळ्यांची ग्रोथ वगैरे आहे ते खूप चांगलं सुधारत होतं. फुलविक ॲसिड आणि अमिनो ॲसिड असल्यामुळं आपला प्लॉट निरोगी राहतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे प्लेनमध्ये जर फवारला आपण, याची प्लेनमध्ये केली, कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशक नाही, स्टिकर आणि प्रोटॉनिक्स टाकून फवारणी केली तर 100% खास रिझल्ट येतात. एवढंच मी शेतकऱ्याला सांगेन. प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा वापरून पहा, अनुभव घ्या आणि मग मला विचारा. थँक्यू.